श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्याय नमः. श्री सांबदश शिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शास्त्रता हेरपताता जगद्गुरु हो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादिशा सिद्धा आनंद विनालासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाशा पंचवंदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वशंभरा कर्ममोचहना मनोजदहना मनोमोहना जो भक्तवल्लभ तू हिमन जगामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वरधुनी विराजित जगा जाती सुमहावरत जी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क्य दशमुख्य मृगांक निशल्क तव मस्तकी विशाळ भाड कर्पूर गौर कालो लक्षभक निज भक्ता रक्षण विश्वासाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो स्वर्गशिस्थ कारण त्रिशूलपाणी शाद्री हवन मस्तकदान सुहावदन माया विपिन हदन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचळ जो भानु कोटी जे अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कली मलदहन कल्ममोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षक पद्मता मनोरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलाश्वर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र सुरभूसर अहोरात्र ध्याती जया भवांतक भवानीवर शमनिवासी गिरा चोकर जो स्वर्धी नुरीत विहार विठ्ठलेश्वरी काशी राज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकर्मदन ओंकार महाबल्लारेश्वर आनंद घन पदगर्व भंजन आज अजिता अमित गर्भ निगमागमुत जो दिगंबर अवयव रहित महाकाल कालतीत स्मरणे कृतात्मय नाशी कारण वैनाश्वर जो निजचित्त चक्रोधर वेणुनुवर महत्पाहर घुष्णेश्वर नातन जो उमा हृदय पंजरीकार जो निजन हृदय भस्पर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देवीहर जो कैवर लोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार क्षिम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदम नागभूषण नागेंद्र कुंडल नाचचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्ता चित्र तृजन कवरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोध वैद्य त्रिपुहारक वैजनाथ अत्यबुद्ध जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन विविध गांभीर्यता त्र्यंबकराज त्रिदोषानलंशात करुणाकर बलाहक जो कामसिद्धू वरिदायक कठीरव जगन्नाथ कृपार्णव
हिमन गवासी हैमती धव हिम केदार अभिनव जो पंचमुकुट मायाल मोहन हरण निशिदिनी गाती आमय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्ली अर्जुन क्षैत्रवासी जो शिक्षणाई क्रांतिकारी प्रिय कर भुजा सतापहरण जोडून कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तम अजा अजित ब्रह्मानंद धाम तुझा वर्णावया महिमा कर्म अतर्क्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुरुनाव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सिंहत मेदिनीचे वजन करावया ताजवा अनु कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून अनु मेदी निवसाच जे आणि शिकतात कोणत्या मापे मोजू आता प्रकाश वया आदित्य दीप सरता केवी होय धरित्री चेकर करुणी पत्र कुदर कज्ज जलधी मिषपात्र सुरद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहित कंच कन्या तेही तेथे राहिली तटस्थ आणि आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय दिनीत्रयेच्या किशोर इंदू त्यासी जिना दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुण सिंधू वर्णा तसे अपलमती सत्य वही धात्मक भेटीत गेला तव गुण निराळ अंत न कडेची समूळ तोही तस्तत राहिला तेथे मी मंदमती की कर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणा नरवी बिन झालो असे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षाय निवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परी कर आरंभी रस भरीन मी जैसा धरुनी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित जैसे तव मुखे मम गुणस्मत सुरक्ष अंत्यत बोलविन मी श्रोती व्हावे सावधचित कदपूर्णे बोलिला श्री शत्रुकाल अगाध शिवलीलामृत ग्रंथ प्रमोद खंडजे मेमी साकारणी शौनकिता आदि सुमती सुताप्रती प्रश्न करीती तू चिता करीची रोहिणीपती करी तृतु शवन चोकार तू वा बहुत पुराणे सुरस श्री विष्णु लीला वर्णीय विशेष अगाध महिमा आसपास दशावतार विरनले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तुप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदशास्त्रीय सुत म्हणे ऐका आता दोविन चित्त शिवचरित्र परमाभूत श्रवणे पात करो पार्वती जडितू आयुरायोग्य ऐश्वर्य अपार सतती संपित ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजागे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय कवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञ माझी जपयज्ञ थोर म्हणाला जपावा कोणता मंत्री तरी मंत्रराज शिवशंकर बीजसहित जपावा दुजा मंत्र शिवपंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार अंतरी निमला संसारा पार ब्रह्मा सिद्धू रुची हाची जपती दारिद्र्य दुःख भय संशोधक काम क्रोध दंड पातक इत्युकासिह सकारकी शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धुरीकारण मुनी निर्जरासी हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण अगाध महिमा व निर्वणे
नवगृहात वासरमिनी थोर त्रैसा मंत्रात शिवप्रचार कमलोद्वय कमलावचार अहोरात्र हाची जपती शास्त्र माझी वेदांत तीर्थ माझी प्रयाग अद्भुत महाशमान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्र माझी पशुपतीनाथ देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतनाथ मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परम तत्व चिन्मात्र परम हेची तारक मंत्र तीर्थव्रताचे संभार ओवाळीने टाकावे हा मंत्र आत्मपरीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश छरिती ऐवद्यनाटक ब्रह्माग्रिती सनकारित ज्ञानी अध्याय हाची जपती स्त्री शुद्ध आधिकारिणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहात ब्रह्मचारी आदि करोनी दिवसा रजनी जपावा जागृती स्वामी येता जाता उभे असता निद्रा करीती कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्यनी पंचानन कारणी अखनिर्ता द्रोक्ष वारण उभेची सांडिता प्राण न लागता क्षण भस्म होते न्याय मातृ कविती आसान नलगे जपावा प्रतिकरुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊने पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करे पंचव्रक्त अहोरात्र रक्षितया मल्लम जपे शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र रुक्मा देवी हेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य विद्या ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मित भाषणी शांतदात अंगी अमानित्वर अंधभित्व अहिसक अतिवरिक्त तोची गुरु करावा वर्ताना ब्राह्मण गुरु हा वेदवचने निर्धारू तयापासूनी हा मंत्रोच्चारू करोनी ध्यावा प्रतिने जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे ध्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्कळ जाणी जे कामाक्रोध मुक्त जे का प्राणी कामाक्रोध युद्ध जे का प्राणी गुरुवहित त्याने ज्ञान कथिले बहुत परी त्याचे मुख न पाहावे वेदशास्त्र शोधना जरी झाले अपरोज्ञान करी संताची चर्चा पूर्ण तरी गुरुविन तरेना एक म्हणती स्वप्नी आम्हा तो मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुविन तरेना प्रत्यक्ष वनिया देव सांगितला जरी गुरुभाव तरी तो न तरेची स्वभावया गुरुशी शरण न रिगता मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वरांसी समग्र काय अर्थ मिळवणे तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून संप्रदाय मुक्त गुरुस शरण जावो निधरे जरी गुरु केला भलता एक परी संपूर्ण संप्रदाय नसे ठाऊकच जैसे गर्भाध्यास स्वयंभक वर्णव्यक्त स्वरूप न कडेची असो त्या मंत्राचे पुरुषरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिष्य आरण गोकर्णी क्षेत्र आदी करोनी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा संप्रेम तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणी निधी ध्यास आदरे धरावा
दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापस क्षय होय श्रवय मनन निधी ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्माघन मार्गन तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादवंशी परम पवित्र दास हरिने राजेंद्र अति उतार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोडूनी निमृत वारंवार त्याचा मुकुट किरणे साचार पंप्रदे जयाची उजळली मुकुट घर्षणे करोनी किरणे पडली दिसती चरणी जेने सत्ता वसन पसरोनी पालनिनी कुंभिनी हे उभारिला यशोध्वज जेवी शरक्त काळीजा धीजराज सकल्प प्रजा आणि धीज चिंतती कल्याण जयाचे जैसा शुद्धती विचार हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष तो बुद्धिमान स्पर्श न करी कालत्रय बुद्ध धर्म पत्नी सिरत स्वरूपी तुडी जे रमानाथ दान क्षत्रे स्मरत याचकांचे दारिद्र्य निवटिले शुभुजावरी जामदगन्य समरांगिनी जेवी प्रयाग ठानन चढे रनिहुन कुठार घाये भुरुह जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आळशी जेवी करत शिष्ट आवडा जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघजरचे जेवी गंभीर प्रजानजींचे चित्तमयूर नृत्य करीसी स्वानंदे ज्याचा सेन सिंधू देखोनी अमृत जलसिंधू होय भयंबित निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चढेची त्याची कांता रूपवंती सती काशीराज कुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्वदने करुणिया जे लावण्या सारखीच लहरी खजनाक्षी बिंबधारी मृदमाक्षिने पिकस्वारी हंसन गनमा बरीक मक्षा शिव लीलामृत भुजरक्षा अलंकारन शोभा तिची तनुवाना आणि दर्शन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदी प्रकाश पडे कलना निपुत याला की कालावत नामपूर्णे जे सौंदर्याची रत्न जे निदान चारुभूम्य अगीचा सुवासन माये सदनास जिचे मुखाब्द खेळता अनुपाम नेत्र मिलिंद रुंजी घालिता धनी पाहता न पुरेची नूतन आणिली परनून मनसीचे आकर्षिले रायाचे मन बोलवी पाठविले प्रतिकरण परितेन याची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे परसोन आकर्षिला नुपमान समीन या लागी दाशाहर उठोन आपलीच गेला तिजपाशी मने शृंगावली भूषंकी मन मम तनु वृक्षासी आलिंग उत्तम पुत्रफल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वांग देखता तव जे शृंगारसी बोले सुवादस वेल्लडी म्हणे म्या उपास श्रावी नदी सर्व काळ व्रतस्थ असो जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्तात भुक्त अथवा व्रतस्थ बुद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षरुक्त असावा तरुण रूपावंत अष्टभोगानिया रुक्त चिंताग्रती नसावी पूर्व काळ वत्तनीत
निरसोन उत्तम काढी पडरस अन्न भक्षुन ललना भोगावी प्रीती करून राज लक्षण सत्य हे राव काम मेदन प्रचंड रिक्त भावे परसोनी दौरिट आलिंगन देता बडे प्रचंड शरीर त्याचे पोडले लोहाग्रसित तप्त अत्यंत तैसी कला विचित्र तनु पोळत नूप वेगळा होऊनी पुसत कैसा वृत्त सांगा हा शृंगार साविला मम हृदय क्रिवाळ संकळ संशय टाकोनी मुडी श्रेष्ठ गोष्टी सांगा म्हणे हे राजार्य कटुनी क्रोधे भरेन मानस माझा गुरु स्वामी दुर्वासा आणून मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम भावन पुनीतमी ममन शीतळ अत्यंत तव कलेश्वर पापसयुक्त अज्ञभान केले विचारसहित अभ्यक्षत तिले भक्षिले मज श्री गुरुदेया न करुणा राजेंद्र आहे त्रिकालज्ञ तुझा जप तप शिवाचरण घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन राज्यांती नरक दारुण एकता राव अनुपवन सुधरिता जहाला मने कालावती गुण गंभीरे तो शिव मज देई आदरे ज्योचिन म्हणे जपे सर्वत्र महातपे भस्म होती ती म्हणे हे भूमचेत्र मन मज सावय नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणस्नेस्वर गुरु न धीरे तू माझा तरी यावद कुरु स्वरिष्ठ गुरुना नामे महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी माझी विद्या मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्भनुसी तयासी नृपश्रेष्ठ चरण जावसी शिवदीक्षा घेईजे मग कला विसित भूपाळ गर्जाशमी मातला तत्काळ सांगाष्ट म्हणून करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटोनी हृदय म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भारवथा यावर तो कुर्माना न करता तार येऊनी पुष्प वृक्षा तडी बैसोनी स्नान करावी यमुनेचे उभयतांनी करोनी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नुप्रे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशार्य राये समर्पिली तनु मन धनेसी उदार गर्ग चरणी लागे नुपवर असोनी गुरुसी विचरित जे मापर ते दारुणा निरय भोगती श्री गुरुचे धरी पदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिवंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय पूर्ण परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान महाकाल कदा वदन न पाहावे दिक्त विद्या शिंदकण दिकवी वैराग्य धिक्क साधन चतुर्वेदशास्त्रे आला पडून धिक पठन तयाचे जैसा खर पुष्टावरी चंदन रडेदी व्हावे वर्थ पिकून जेवी मापे तांदूला मोजून इकडून तिकडे टाकीती धाना शुक गाडी इतर सोविती रस नवाडी पात्रात शंकरा साठविली परी गोडी न कडे तया सोते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशहर्णनुपाळ षोडशोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडूनी मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचार अक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरी आज्ञा तन्म तेच शनी
निरसुनी नवल जाहले अद्दत मुखमंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यवधी काक निधन पडते झाले ते दवा किती एकांचे पक्ष जळाले चडफडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कुशान दग्य होव कंटकवन तैसे काक गेले जळून तैसे काक गेले जोडून देखोनी राव नवल करी गुरुसी नमोनी पुसे नृप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरु म्हणे एक साक्षेपे अनंत जन्मांची महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला निरूपव गुरुस्तवन करी वारंवार धन्य पक्षांचारी क्षरी मंत्र तू धन्य गुरु पक्षांचरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुरायात 25 तत्वाड मेढा त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिमा शूर सबळ कामवेताळ धरुरसी आशमनशा दुष्ट कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना आश देवा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी अक्षिणी नाना विंटबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेड तुवा निरक्षिला तत्काळ धन्य पक्षाचरी मंत्र निमाळ गुरु द्याळ धन्य तू सहस्र जन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळली असंख्यात काकरूपे देखिली म्या सुवर्ण अस्तेय अभक्ष सुरापान गुरु तत्काळ परदारान गमना गुरु निधक ऐसे नाना महत्वा गोहत्या धर्मलोपन साहित्य गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशु हिसक रुक्तहारक अगमयाने शिस्त्र मित्रदोही गुरुदेही विश्वधार वेद होही परसा विद्य विलबेही पाही पीर्षवेत हरिभीत ज्ञानचोर पुस्तके चोपार परिघात खंडमाय विभ्रतात भेदबुद्धी विष्टभट श्रीपत दुराचारी कृतत्त पातवार कर्मभ्रष्ट देत तीर्थमही चुक्क बाळध्यानी गुरुचक्क पृताहती पितृहत्या देवांची दुर्बल मन मार्गदर्शन हत्यारी पाहती पैशून्य तुन हादक पडिती सज्जन गोत्रवत भगिनिवाद कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रसविक्रय गाम दाहक आत्महत्या आत्मभान पाहे गुरु भ्रूण नाही महापापे ही सांगितली क्षुद्र पापे नाही गिनिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही ठाई भस्म नाही झाली प्रत्यक्ष काही ठाई पुण्य होते परम म्हणून नरदेहे पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशाह नृपवर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ वर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैद्यव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावतीशी नृपनाथ शाशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन
रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशहरायाचे आख्यान जे लिहिता ऐकती करीती पठन प्रीती करोनी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्याची निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य त्याची नर शिवमहिमा विरनती जे पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक सार एकोत पडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्त करोनी त्याची बोलवित विचारोनी पहावे मनी निधरी श्रीधर वरद पांडुरंग तेने श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद भंग नवे विरंग कालत्रये शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जन खंड प्रथमोध्याय गोडा सांबदा शिवापरणमस्तु पहिला अध्याय समाप्त.